नमस्कार. कालच्या दिवसभराच्या सगळ्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ब्रह्माकुमारीच्या बाईंनी तुम्हाला चैतन्यदायी बनवलं असं म्हणायला हरकत नाही. आध्यात्मिक विषय मांडत असताना, मानसिक समाधानाच्या गोष्टी मांडत असताना सुद्धा तुमचा जो हास्याचा खळखळाट या ठिकाणी ऐकू येत होता, त्यामुळे आजची सकाळ त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं सुरुवात या दुसऱ्या दिवसाची करून दिलेली आहे. मित्र हो, बऱ्याच वेळेला टी व्ही ऑन केल्यानंतर जे चेहरे आपल्याला दिसत असतात, ते चेहरे आणि विविध मासिक आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जे लेखक असतात ते जेव्हा आपल्यासमोर उपस्थित असतात, तेव्हा मग संवादाची एक उत्तम अशी संधी निर्माण होते. वृत्तपत्र आणि माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हणत असताना आणि क्षणोक्षणी त्याचं प्रत्यंतर आपल्याला येत असताना, मग या प्रसारमाध्यमांच्या मध्ये युवकांना किती संधी आहे करिअरसाठी. आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या आधारे दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्र विभागामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी बजावलेली असे अनेक मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि या सगळ्यांच्या मनोगतामधून तुमच्या अनेक शंकांचं निरसन होईल आणि मग याच्या माध्यमातून करिअरच्या पुढच्या दिशासुद्धा तुम्हाला दिसतील असा आशावाद मी यावेळी व्यक्त करतो. आणि मी डॉक्टर आनंद पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सत्रामधील आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. सुरुवातीला त्यांनी दूरदर्शनचे निर्माता माननीय जयू भटकर सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर जय महाराष्ट्र या वाहिनीचे कार्यकारी संपादक आणि ABP माझाच्या अनेक प्रश्नांनी ज्यांनी अनेकांना घायाळ केलं ते प्रसन्न जोशी यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. यानंतर सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक मनोज शिवाजी सानप, जे स्टडी सर्कलचे विद्यार्थी होते, पदवीधर झालेले नसतानाही त्यांनी हट्टानं त्यावेळी स्टडी सर्कलमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं, त्यांचं स्वागत या ठिकाणी होतंय. यानंतर अमृतवेल मीडिया ग्रुपचे फीचर एडिटर विलास पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. आणि हे सत्र संचालन करणारे विश्राम वैद्य यांचंही स्वागत करावं अशी मी डॉक्टर आनंद पाटील सरांना विनंती करतो. वाहिन्यांवरचे अनेक वृत्तनिवेदक, रिपोर्टर, संपादक हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला हे असं बूम हातामध्ये घेऊन काम करायला आवडेल अशा पद्धतीची आपली भावना असते. परंतु या सगळ्याच्या पाठीमागं स्वतःला किती अपडेट 24 तास ठेवावं लागतं हे सगळ्यांच्या मुलाखतीमधून आता या निमित्तानं स्पष्ट होईल. आणि मी विश्राम वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचा प्रारंभ करावा. धन्यवाद. पुण्यातली रविवारची सकाळ, त्यातून फेब्रुवारीचा महिना आणि 14 तारीख इतका सगळा योग जुळून आलेला असतानासुद्धा इथे एवढी गर्दी बघणं, अर्थात काही लोकांना गर्दीमध्येच संधी आहे असं वाटतं, त्यामुळेही काही जण इथे पण त्यानिमित्ताने थोडीशी माहिती आपल्या इथे जे समोर उपस्थित आहेत त्या सगळ्या या क्षेत्रातल्या दिग्गजांकडून आपण घेऊया. विषय परिचय तुम्हाला करून दिलाच की युवकांसाठी प्रसारमाध्यमातली करिअरची संधी हा विषय आहे. आणि आपण सुरुवात सरकारी माध्यमापासून करूया. आणि मी पहिला प्रश्न जयू भटकर सरांनाच विचारतो की सरकारी माध्यम आणि एकूण ही जी समोर उपस्थित असलेले विद्यार्थी आहेत की ज्यांना शासकीय सेवेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करतायत, ते या दोन्हीच्या दृष्टीने विचार करता आपलं माध्यम या सगळ्याशी कसं पूरक आहे असं वाटतं? सर्वप्रथम स्टडी सर्कलचे सर्व आणि आमचे स्नेही मित्र पाटील सर आणि सौ पाटील, ज्या दोघांच्या प्रयत्नानं महाराष्ट्रात तुमच्या उपस्थितीच्या रूपानं एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे, त्या दोघांनाही कृतार्थपणे तुमच्या साक्षीनं मी नमस्कार करतो. सर, तुमच्या या सगळ्या मार्गदर्शनानं तुमची संस्था ही अशीच नावलौकिक प्राप्त हो,
भविष्यात महाराष्ट्राच्याच नव्हे, देशाच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासात ह्या नव्या पिढीतले चांगले सनदी अधिकारी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्टडी सर्कलच्या रूपानं या भारतामध्ये नव्या पिढीनं त्यांची संख्या वाढो अशा शुभेच्छा देतो. विश्रामनं विचारलं की आमचं माध्यम, सरकारी माध्यम विचार करताना मित्रांनो केवळ दूरदर्शन हे एकमेव माध्यम नाही आहे, त्याच्या आधी आकाशवाणी आहे. मी ज्या दूरदर्शनमध्ये नोकरी करतो त्या माहिती आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत इतर अनेक विभाग आहेत. फिल्म डिव्हिजन आहे, DAVP आहे, PIB आहे. खूप चांगल्या संधी इथं आहेत. आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की तुम्ही जर जिद्द, मेहनत आणि कष्ट ह्या 3 सूत्रांची सांगड ठेवलीत तर खूप काही करता येईल. तुमचं वक्तृत्व जर चांगलं असेल तर या ठिकाणी हे 2 उदाहरणं आहेत. विश्राम तर आहेच, प्रसन्न जोशी आहेत. तुम्हाला उत्कृष्ट निवेदक होता येईल, वृत्तनिवेदक होता येईल. आजही आकाशवाणी म्हणजे लोकांना असं वाटतं की दूरदर्शनचा बुलबुलही आहे, टेलिव्हिजनचा. मुळात टेलिव्हिजन दूरचित्रवाणीचा एक भाग हा दूरदर्शन आहे. हे दृकश्राव्य माध्यम आहे, पण तेवढंच महत्त्व जगाच्या इतिहासात आजही रेडिओचं आहे. तर रेडिओमध्ये सुद्धा तुमच्यासारख्या मंडळींना करिअर करता येतं. म्हणजे तुम्ही जर जर्नलिझम केलं तर रेडिओच्या वृत्तविभागामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. जसं आकाशवाणी पुणे विभागाचा वृत्तविभाग आहे, मुंबई विभागाचा वृत्तविभाग आहे. अर्थात त्यातल्या बऱ्याचशा सर्व्हिसेस ज्या परमनंट कॅटेगरीच्या आहेत त्या PIB कडनं म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माध्यमातून डेप्युटेशनवर लोक काही येतात किंवा जसं इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस म्हणून एक विंग आहे जी UPSC कडनं सिलेक्शन केलं जातं. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की दूरदर्शनच्या बरोबरीनंच आकाशवाणीचं महत्त्व आहे. मित्रांनो, आकाशवाणीला कुणीही कमी लेखू नये, कारण आज देशाच्या सगळ्या या प्रसारमाध्यमांचा इतिहास जर आपण पाहिला, श्राव्य माध्यमांचा, तर खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन, समाजाला माहिती आणि समाजाला मनोरंजन दिलं आहे ते पहिल्यांदा आकाशवाणी आहे. तर आकाशवाणीमध्ये पण अनेक असे विभाग आहेत की जर तुम्ही उत्कृष्ट लेखक असाल तर स्क्रिप्ट रायटिंगचं चांगलं काम तुम्हाला आजही आकाशवाणीत मिळू शकतं. तुम्ही उत्कृष्ट भाषांतरकार असाल, जर आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपण मराठी उत्कृष्ट बोलतो, आपण हिंदी चांगलं बोलतो, पण मराठी, हिंदी आणि इंग्लिश असं कॉम्बिनेशन असणारी जर बुद्धी आपल्याकडे असेल भाषांतराची, तर भाषांतरकार म्हणून पण सुद्धा आपल्याला चांगली संधी ही आकाशवाणीत मिळेल. पुढचं माध्यम जे आहे, ज्या माध्यमात मी नोकरी करतो, इथेही वृत्तनिवेदक म्हणून तुम्हाला काम करण्याची चांगली संधी आहे. निर्माता म्हणून काम करण्याची संधी. आता निर्मात्याच्या ज्या पोस्टिंग आहेत त्या पूर्वी दूरदर्शनकडून त्याची नियुक्ती केली जायची, पण कालांतरानं जसं मी 91 साली UPSC कडनं सिलेक्ट झालो तर प्रोग्राम एक्झिक्युटिव्हची जी पोस्ट आहे, निर्माताची जी पोस्ट आहे, ही पोस्टसुद्धा UPSCच्या माध्यमातून भरली जाते. त्यानंतर दूरदर्शनमध्ये केवळ निर्माता आणि अभिनय करणारी व्यक्ती किंवा वृत्तनिवेदक, संपादक एवढ्यापुरत्याच नोकऱ्या मर्यादित नाहीत. ही एक मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे आज प्रसन्न जोशी माझे सहकारी आहेत, तेही सांगतील की ते जय महाराष्ट्रामध्ये आहेत की एक चॅनल जर चालत असेल तर तिथे सगळे घटक येतात. म्हणजे तुम्ही जर उत्कृष्ट ब्युटिशियन्स असाल तर तुम्हाला तिथेही संधी आहे. कारण आज कुठल्याही माध्यमांमध्ये मेकअपमन ज्याला आपण म्हणतो त्याचंही फार महत्त्व आहे. दुसरं असं आहे की तुम्हाला लहानपणापासून छायाचित्र काढण्याची जर चांगली सवय असेल तर भविष्यात तुम्ही चांगले फोटोग्राफर होऊ शकता, छायाचित्रकार होऊ शकता, कॅमेरामन होऊ शकता. समाजात मला एवढंच घ्यायचं आहे, समाजात खूप आहे, हा महासागर आहे, पण त्यातलं मला काही चांगलं घ्यायचं आहे, चांगलं वेचायचं आहे, ही वृत्ती जर तुमच्याकडे लहानपणापासून असेल तर तुम्ही भविष्यात दूरदर्शनमध्ये चांगले संकलक होऊ शकता. उद्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगले संकलक होऊ शकता. अनेक कॅटेगरीज आहेत. मी सगळ्या जर सांगत राहिलो तर हे तिघही रागवतील. त्यामुळे पहिल्या प्रश्नाला मी इथं थांबतो. धन्यवाद. भाषेवरचं प्रभुत्व असणं हे किती आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या संधी कोणत्या हेही त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर फक्त चेहरा समोर दिसणं या व्यतिरिक्त बॅकस्टेजला कदाचित खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत आणि त्यासुद्धा आपल्यासाठी उपयोगी पडू शकतात. पुढचा प्रश्न प्रसन्न जोशींना विचारायचा आहे मला. दूरदर्शनमध्ये जाताना साहजिकच परीक्षा UPSC आणि ज्या काही PIBच्या माध्यमातून निवड होते आणि परीक्षा घेऊन सिलेक्ट केलं जातं. खाजगी माध्यमांमध्ये ही निवड कशा पद्धतीने होते आणि आपण यासाठी तयारी कशी केली होती? कार्यक्रमाच्या सुरुवातीला सध्या मुंबईमध्ये मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र वीक सुरू आहे.
भारतातला IASचा टक्का मराठी माणसांचा वाढावा, त्यामुळे IASचं मेक इन महाराष्ट्र व्रत गेली अनेक वर्ष ज्यांनी चालवलं ते आनंद पाटील पती पत्नी स्टडी सर्कलची चळवळ यांना पहिल्यांदा आपण मला आज कारण हा पण मेक इन महाराष्ट्रच आहे प्रकार. आणि आज ज्यावेळी मी स्वतः या स्टुडंट राहिलेलो आहे या सगळ्या, मला एकेकाळी माझं स्वप्न होतं, मी प्रयत्न पण करत होतो, प्रिलिम मेन्स सगळे ती तुमचे इंटरव्ह्यूज वगैरे, त्यामुळे मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं, मी ह्यांच्याशी जास्त कनेक्ट होतो असं मला वाटतं. आणि ज्या काळात याचा आज तर खूप काही अवेलेबल झालेले आहेत, तुमचे चाणक्य आणि बाकीच्या सगळ्यांचे इकडचे कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत, पण त्यावेळी महाराष्ट्रात एक 20-30 वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू करणं, ती रुजवणं फार महत्त्वाचं आहे. आणि इकडचे अनेक विद्यार्थी आहेत की जे आमच्या जर्नलिझमच्या डिपार्टमेंटला ॲडमिशन घेतात, त्यांना व्हायचं असतं खरं तर ऑफिसर इकडे, आणि आमच्याकडे त्या जागा ते अडवतात, आणि मग आमच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो की तुम्हाला तिकडे जायचं तर मग तुम्ही BA पॉलिटिक्स करा, तुम्ही इथे कशाला येता. पण तो आमचा क्लासिक वाद चालू असतो. फक्त एक सुरुवात म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला, तर 2 प्रकारे या रिक्रुटमेंट्स होतात, परीक्षाही असते आणि थेट रिक्रुटमेंटसुद्धा असते. माझ्या बाबतीत मी ज्यावेळी जॉईन झालो होतो ABP माझाला, त्यावेळी त्याची परीक्षा झाली होती, रिटन टेस्ट, इंटरव्ह्यू, तो एक त्याला पीस टू कॅमेरा पण करावा लागतो कॅमेरासमोर, तो तुमची टेस्ट घेतली जाते त्याची. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आमची परीक्षा झाली होती, त्यामुळे मी ती दिलेली आहे. आणि अनेक ठिकाणी अजूनही रिटन टेस्ट होतात प्रॉपर. त्याच्या फेस साधारण रिटन टेस्ट, आता ज्यांना अधिक डीप करायचं असेल ते ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह पण ठेवतात, किंवा समजा 100 मार्काचा पेपर असेल तर एक 50 मार्क ऑब्जेक्टिव्हचे आणि 50 मार्क सब्जेक्टिव्हचे अशाही प्रकारे ते केलं जातं. ते झालं की त्यानंतर पुढचा टप्पा असतो ग्रुप डिस्कशनचा. आमचा ग्रुप डिस्कशन पण झाला होता. ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला वेळ दिला जातो आणि तुम्ही कशा प्रकारे मांडतायत. इथे फक्त मी ग्रुप डिस्कशन पुरता एक छोटासा मुद्दा मांडतो. मी स्वतःही त्यातून गेलेलो आहे आणि आता आयुष्यभर गेली काही वर्ष मी ग्रुप डिस्कशनच करतोय, की तुम्ही इतरांना बोलू दे. आपण कदाचित तावातावाने आपला मुद्दा मांडू, पण मीडियामध्ये काम करत असताना तुम्हाला जेव्हा ही संधी दिली जाते त्यावेळी हे बघितलं जातं की तुम्ही बोलू किती देताय, आणि ते तिकडे बघितलं जातं आणि ते आपल्या मुलांच्या लक्षात येत नाहीत. आक्रमकपणाच्या नादामध्ये आपण इतरांना बोलूच देत नाही आपला मुद्दा सारखा रेटण्याप्रती. त्यामुळे तुम्ही ते कशा प्रकारे कंडक्ट करताय, तुम्ही इतरांना उलट तुमचा समजा 10 जणांचा ग्रुप असेल, तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे आणि एक कोणीतरी व्यक्ती मागे पडते, असं वेळी तुम्ही जर का त्या व्यक्तीला संधी देत असाल. मी अनेकदा गरवारे मी किंवा ABP माझ्यासाठी असताना मी 3 वेळा रिक्रुटमेंट ड्राईव्ह मी स्वतः घेतलेले आहेत इकडच्या गरवारे कॉलेजमध्ये. मला तेच जाणवायचं की मुलांचं एकमेकांकडे लक्षच नाही आहे. तुम्ही एका अशा माध्यमात काम करताय की जे पत्रकारिता आहे, जिकडे समूहाला घेऊन पुढे जायचं आहे, समूहासाठी जनांसाठी काम करायचं, आणि तुम्ही जर का तेच करत नसाल लोकांना पुढे घेऊन जाणं, तर तुम्ही काय करणार. तर तो ग्रुप डिस्कशनचा टप्पा आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये जर का हवं असेल तर चॅनल्स तुम्हाला समजा वाटलं की बाबा या व्यक्तीला आपण अँकर, या मुलीला किंवा मुलाला अँकर करू शकतो, तर मग त्याचं कशा प्रकारे प्रेझेंटेशन आहे, त्याची भाषा कशी आहे, बोलतो कसा, बोलते कशी, ते सगळं बघितलं जातं. मग इंटरव्ह्यूसुद्धा होतो. ही एक पठडीतली पद्धत आहे, पण म्हणजे हीच आहे अशातलाही भाग नाही आहे. उदाहरणार्थ असं पण अनेकदा झालेलं आहे की तुम्ही कुठेतरी लिहित असता, तुम्ही कुठेतरी लोकांनी तुम्हाला बघितलेलं असतं, मग तुम्हाला कॉन्टॅक्ट येतो. खाजगी क्षेत्राचा तो एक फायदा होतो की प्रोसेसच फॉलो केली पाहिजे असं काही नाही आहे. जर का कोणी असं अनेकदा झालेलं, आमच्याकडे अनेक अशी मंडळी आहेत की विचित्र फील्डमध्ये होती. म्हणजे आमच्या इकडचा क्राईम, मी आधीच्या चॅनलचं म्हणतोय, तिथे क्राईम रिपोर्टर किंवा क्राईम बघणारा होता, तो फायर ऑफिसर होता. तो फायर ऑफिसर म्हणून आला होता. आमची एक स्वाती लोखंडे नावाची रिपोर्टर होती, ती आता दुसऱ्या चॅनलला आहे, ती इंटेरियर डिझायनर होती. आणि अशा क्षेत्रातून लोकांना एकत्र करण्यात आलं होतं. त्यामुळे मीडियाला किंवा खाजगी मीडियाच्या बाबतीत तो बेनिफिट आहे की डिप्लोमा जर्नलिझम झालाच पाहिजे, MCJ BCJ असलंच पाहिजे असं काही नाही आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मात्र एक मोठा फायदा इथे मिळतो. तो म्हणजे तुम्ही आधीच तुमच्या या सगळ्या बेसिक्स क्लिअर असल्यामुळे बाकीची मुलं जिथे गळपटतात तिथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असणाऱ्यांना तो बेनिफिट मिळतो. म्हणजे तो उघड आहे. तो तुम्हाला आयुष्यात कधीही तुम्ही जर का स्टडी सर्कलचा फाउंडेशन कोर्स केला वगैरे, तर ह्या कोर्स वाया जात नाही. आणि माझ्या मते आपल्याकडे हे लोकांमध्ये रुजवलं पाहिजे की तुम्ही ग्रॅज्युएशन करा, नाही ते MBBS करा, पण समजा असे फाउंडेशन कोर्सेस केले तर आज काही गोष्टी तुम्हाला किमान सभोवतालची माहिती तरी राहते. आज अनेकांना ती नसते. अजूनही एखाद्याला विचारलं की तुमच्या विद्यापीठाचा कुलपती कोण, तर कुलगुरू सांगता येतो पण कुलपती नाही सांगतायत. राज्याचा गव्हर्नर सांगता येईल पण मग कुलपती नाही सांगता येणार, कारण माहीतच नाही की राज्याचा राज्यपाल आणि कुलपती हे एकच व्यक्ती आहेत. मी एकदा एका विद्यापीठाच्या PROला विचारलं होतं की आपल्या मराठीमध्ये कुलगुरू म्हणतात, पण इंग्लिशमध्ये प्रो व्हाईस चॅन्सलर असतो, प्रो VC असतो, आणि तो व्हाईस चॅन्सलर असतो. मग हा काय प्रकार आहे, त्यालाही ते कळलं नाही. तो कारण आपल्याकडे कुलगुरू आणि कुलपती हा शब्द आहे, तिचे चॅन्सलर आणि व्हाईस चॅन्सलर आहे, म्हणून तो व्हाईस शब्द आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी तुमच्या अशा फाउंडेशन कोर्स आणि जर्नलिझम तुमच्या कोर्समधून येतात. तर ही एक तयारी केली पाहिजे असं माझ्या तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापुरता.
दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेचा साधारण जो पॅटर्न असतो त्याच पद्धतीने कदाचित इथली सिलेक्शन प्रोसिजर आहे आणि नवीन जाणाऱ्या मुलांसाठी नक्की या पद्धतीतूनच जावं लागतं. आपल्याकडचं जर विशेष काही स्किल असेल, विशेष काही आपल्याकडे करण्याची वेगळी ताकद असेल तर मात्र हे माध्यमं आपल्याला मुद्दामून बोलावून घेतात आणि ते क्रेडिट किंवा ती पातळी आपण गाठणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की आपण स्वतःला या क्षेत्रात जाण्यासाठी अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. खूप चांगलं उदाहरण त्यांनी दिलं कुलगुरू आणि कुलपती या संदर्भातलं. आणि तिसरा मुद्दा मला असं वाटतं की दुसऱ्याला बोलू देणं जे कदाचित आपल्याला थोडंसं अवघड पडतं आणि तेच इथे आल्यानंतर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या इथे आल्यानंतर आपल्यावर संयम किती ठेवता येतो आणि किती इतरांना आपण बोलून देतो ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माझा पुढचा प्रश्न विलास पाटील सरांना मला विचारायचा आहे तो यासाठी की आपण आत्तापर्यंत 2 वक्त्यांशी बोललो आणि हे दोघंही दृकश्राव्य माध्यमातले आहेत. आपण मुद्रित माध्यमामध्ये काम करता तर मला असं विचारायचं आहे की एकूण या क्षेत्राकडे थोडंसं अलीकडच्या काळामध्ये दुर्लक्ष होतं आहे किंवा कमी लक्ष दिलं जातं असं वाटतं कारण 24 तास समोर काहीतरी घडत असतं. आपण काय सांगाल की या माध्यमामध्ये कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करणं शक्य आहे विद्यार्थ्यांना? हॅलो, सर्वप्रथम मी डॉक्टर आनंद पाटील, वैशाली पाटील यांचं अभिनंदन करतो. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं एक कारण म्हणजे गेली 7 वर्षे ते हा साहित्य संमेलनाचा उपक्रम राबवत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी स्पर्धा परीक्षेची एक चळवळ महाराष्ट्रावर उभी केली आणि त्याचं दर्शन कालपासून आपल्याला सगळ्यांनाच मिळतं इथं जेवढी गर्दी जमती आहे. आणि दुसरं कारण आहे की त्यांनी नुकताच आयर्न मॅन हा किताब मिळवलेला आहे. हे मला वाटतं खूप कमी लोकांना माहीत असेल. म्हणजे सगळा हा व्याप सांभाळून या पद्धतीचं कामगिरी करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आयर्न मॅनसाठी पोहणं, स्विमिंग करणं, सायकलिंग करणं, चालणं या 3ही पातळीवरचं टास्क असतं आणि 4 किलोमीटर पोहणं, जवळजवळ 42 किलोमीटर चालणं आणि 182 किलोमीटरची सायकलिंग करणं हे दिलेल्या वेळात पूर्ण करायला लागतं टास्क आणि सरांनी सगळा व्याप सांभाळून ते केलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दल एक त्यांचं अभिनंदन. म्हणजे करिअर माणूस करतो त्यावेळेस त्याचं करिअर कसं फुलतं तर हे असंच फुलतं. तर ते एक उदाहरण मला वाटते. वर्तमानपत्र किंवा मासिकं याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे असा त्यांचा प्रश्न आहे. तर मला वाटतं असं काही नाही आहे खरं तर. वर्तमानपत्र आणि मासिकं किंवा मुद्रित माध्यमांचा पण तितकाच वापर आज होतो आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे किंवा असं काही नाही. उलट त्यातून जी माहिती मिळते आहे ती आपल्याला म्हणजे निवांतपणे वाचू शकतो त्याच्यातली माहिती जी इलेक्ट्रॉनिक माध्यमाची त्यावेळेपुरती असती आणि नंतर निवांत वाचणं त्या मुद्रित माध्यमामुळे सहज शक्य होतं. मुद्रित माध्यमांकडे सुद्धा तरुणांचा ओढा आहे. त्यात काम करण्याच्या पण खूप संधी आहेत. विशेषतः MPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ते क्षेत्र चांगलं आहे. त्यांचा बराचसा अभ्यास या निमित्तानं होतो. खाजगी माध्यमात आता त्यांनी जसं सांगितलं की फार वेगळी काही तयारी त्याच्यासाठी करायला लागत नाही. तर आपली हे जे खूप मोठी तयारी होती, लेखनाचं एक अंग त्याच्यात तयार होऊन होऊ शकतं. आपल्याला पुढे जाऊन जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर त्या दृष्टीनं जरी आत्ता आपण सगळा अभ्यास केला तर आपण निश्चितपणे स्वतंत्रपणे या क्षेत्रात उतरू शकतो. काही वर्तमानपत्रामध्ये काही जॉईन होऊ शकता. दोन्ही पातळ्यावर आपण ह्याच्यात काम करू शकतो. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद शिरसाट साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, पण थोड्या वेळाने मी त्यांना प्रश्न विचारतो. म्हणजे माझा पुढचा प्रश्न सानप साहेबांना आहे. आपण सरकारी माध्यमांबद्दल बोलत होतो, दृकश्राव्य माध्यम, दूरदर्शन, आकाशवाणी याबद्दल भाटकर साहेबांनी सांगितलं. पण या व्यतिरिक्त शासनाची काही मासिकं, एकूण पब्लिसिटीचा विभाग, या सगळ्यामध्ये एकूण संधी काय आहेत आणि या ठिकाणी येण्यासाठी काय काय पद्धतीने काम करायला पाहिजे याबद्दल मला सानप साहेबांना विचारायचं आहे. सर्वप्रथम सगळ्यांप्रमाणेच म्हणजे आपल्या सगळ्यांप्रमाणेच
मी डॉक्टर आनंद पाटील आणि वैशाली मॅम यांचा विद्यार्थी 94 to 96 या बॅचमध्ये मी प्रवेश घेतला होता UPSCसाठी. नॉन ग्रॅज्युएट असलेला मी त्यांच्या बॅचचा पहिला विद्यार्थी होतो की ज्याने दिवसभर थांबून सरांच्या हातापाया पडून ॲडमिशन घेतलं होतं. कारण सरांचा नियम होता की नाही, आणि माझे बाबा त्यावेळी त्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर होते. हळूहळू सरकारी माध्यमांकडे आपण वळलो. पण सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एका गोष्टीबाबत अभिनंदन करेन की आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस मानला जातो आणि आपण सगळ्यांनी अधिकारी होण्याच्या त्या प्रक्रियेवर